आहोत या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या। कार्यकर्त्यांची इच्छा असली तरी मातोश्रीचा निर्णय हाच अंतिम असेल। विधानसभा लढवण्याबाबतच्या प्रश्नावर केदार दिघेंची प्रतिक्रिया। लोकसभेत पराभव झाला पण विधानसभेत भगवा झेंडा फडकवून दाखवू, ठाकरे गटाचे नेते राजन विचारेंकडून निर्धार व्यक्त। नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची आज बैठक। काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला, नाना पटोले आणि थोरातांच्या उपस्थितीत बैठक होणार। दिल्लीतून गुबू गुबू वाजलं की महाराष्ट्रातले नंदी बैल डोलायला लागतात। अमोल कोल्हेंची राज्य सरकारवर टीका, तर महाराष्ट्राचा स्वाभिमान जागवण्यासाठी शिवस्वराज्य यात्रा असल्याची कोल्हेंची प्रतिक्रिया। ठाण्यात ठाकरे गटाचा मेळावा संपताच एकनाथ शिंदेंकडून ठाकरे गटाला धक्का। ठाकरे गटाच्या उपनेत्या अनिता बिर्जेंचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। अनिश गावंडेंची शरद पवार गटाच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी नियुक्ती। अनिश गावंडे LGBTQ समुदायाच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या पिंक लिस्ट इंडिया संघटनेचे संस्थापक। अमरावतीच्या 8 विधानसभा मतदारसंघांसाठी ठाकरे गटाचे 55 जण इच्छुक। खासदार अरविंद सावंतांनी घेतल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती। सांगलीत आज ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी छगन भुजबळांच्या उपस्थितीत एल्गार मेळावा। सर्वपक्षीय ओबीसी नेते मेळाव्याकरता उपस्थित राहणार। राज्य सरकारने धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केली, अन्यथा विधानसभा निवडणुकीत धनगर समाज कोणत्याही पक्षाला मतदान करणार नाही। पुण्यातील धनगर समाजाच्या अधिवेशनात ठराव पारित।